टीझर देखील आपण आत्ता पाहिलेला आहे. फार वेळ घेत नाही कारण की टीझर पाहिल्यानंतर मला उत्सुकता आहे, ती म्हणजे आपण आत्ता टीझरमध्ये जे चेहरे पाहिलेत त्यांना मंचावर बोलवण्याची. मी विनंती करते कलाकारांना आत्ता मंचावर येण्यासाठी. पूजा सावंत, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. शशांक शेंडे सर, रोहित कोकाटेजी आणि चित्तरंजन गिरी, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. आज आपण गाणं लॉन्च करणारच आहोत, पण आत्ता टीझर पाहिलं आणि आम्हाला एक थोडीशी छोटीशी कल्पना आली की नेमकं काय घडतंय किंवा कुठल्या घटना असू शकतात. पण मला आत्ता विचारायचं हे आहे की मला वाटतं आपण सगळे एकत्र पहिल्यांदा काम करताय ॲज अ कोआर्टिस्ट शशांक सर आणि सो तुम्हा चौघांसाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? कोआर्टिस्ट म्हणून सगळे तुम्ही पहिल्यांदाच एकत्र आलात. धन्यवाद. रमेशनी जेव्हा पहिल्यांदा सांगितलं ना की असा असा चित्रपट करतो आहे, तर मला असं वाटलं की यार हे हॉरर आणि या पद्धतीचं नको यार काहीतरी करायला. म्हणून मी त्याला पहिल्यांदा म्हटलं होतं नको यार आपण नको करायला. तो मला म्हटलं गोष्ट ऐका आणि मग नाही म्हणा, गोष्ट ऐका आणि मग नाही म्हणा, जर नाही आवडलं तर नका करू. मी गोष्ट ऐकली आणि म्हटलं चल कधीपासून शूट आहे सांग, आपण करूया. मग कोण कोण काम करत आहे, मग त्यांनी सांगितलं की अरे पूजा सावंत आहेत, त्याच्यानंतर रोहित आहे, भारत गणेशपुरे आहे, ओंकार आहे, कमलाकर आहे, अंशुमन आहे. आणि ह्या सगळ्यांबरोबर यांना खूप खूप दिवस मी यांना टेलिव्हिजनवरती बघत होतो. अंशुमन असेल काय किंवा कमलाकर असेल काय, आणि या लोकांबरोबर काम करायचं होतं कारण तशी ऍक्टर म्हणून त्यांची दहशत आहे. मग ते ज्या पद्धतीनं कामं करतात ना ते काय आपण एंटरटेनर आहेत ते. आणि तिथं गेल्यानंतर आहेत ना ते मॅजिक करतात काहीतरी तुमच्यावरती. आणि मला आहे ना ते मॅजिक भुरळ पाडणार होतं की ह्यांच्याबरोबर काम करायला पाहिजे. ते काय करतात ना तिथे हे बघायचं होतं मला. आणि माझ्यासाठी ती ट्रीट होती की त्यांच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी शिकणं ही माझ्यासाठी ट्रीट होती की ही काय पद्धतीनं काम करते. की त्या तिथे म्हणजे आम्ही शनी शिंगणापूर आणि नगरच्या जवळचं काय हाँगकाँग ना काय गाव कांगोणी हिंगोळी बरोबर आहे ना हाँगकाँग त्या होताना तर तिथे शूट करत होतो. पावसाने भयंकर राडा घातलेला होता, तिथे जाणं येणं मुश्किल झालेलं होतं आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळेजण शूट करत होते तिथे. पण ही ज्या पद्धतीने काम करत होती ना की ज्या ठामपणाने उभं राहून की नाही हे करायचं आहे बरं. आमचं लवकर पॅकअप व्हायचं, ही पहाटे यायची 2, 2:30, 3 वाजता. कधी आली? 3 वाजता आली. सकाळी 6ला गेलेली पण असायची शूटला, परत 7 वाजता परत निघालेली असायची. अत्यंत डेडिकेशन या मुलीने काम केलंय तिथे आणि फारच चांगलं केलंय काम. आणि मला वाटतं की आपल्याला ते पडद्यावरती बघायलाही मिळेल. चित्तरंजन गिरींबरोबर पण काम पूर्वी एक आम्ही केली होती, भोजपुरी फिल्म केली होती आम्ही एकत्र. त्यावेळेला आम्ही कधीतरी एकदा एकत्र होतो. रोहितला मी ऍक्टर म्हणून खूप दिवसांपासून ओळखतोय आणि त्याचं काम मला अत्यंत आवडतं काम. त्यामुळे या सगळ्यांबरोबर काम करणं ही माझ्यासाठी ट्रीट होती. आणि खूप सारे नवीन ऍक्टर्स पण होते याच्यामध्ये. आणि नवीन ऍक्टर बरोबर असं म्हणतात ना की अनुभवी ऍक्टर बरोबर काम करताना नवीन ऍक्टरला प्रेशर येतं. ते मला जर विचाराल तर हे एक्झॅक्ट उलट आहे. कारण तो अनप्रेडिक्टेबल असतो, तो काय करणार आहे हे मला माहीतच नसतं. त्यामुळं सिनियर ऍक्टर किंवा खूप दिवस काम केलेला ऍक्टर हा जास्त घाबरलेला असतो की नवीन ऍक्टर बरोबर काम करताना. पण त्या नवीन लोकांनी पण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांनाच सांभाळून घेतलं असं मी म्हणेन. आणि मजा आली काम करताना 100%. क्या बात है सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सिनेमा प्रदर्शित होईल आणि नक्कीच यशस्वी होईल. यानंतर मी रोहितजी यांच्याकडे वळते. सरांनी सांगितलं तसं हा एक्सपिरियन्स तेवढाच अडचणींचा किंवा या सगळ्यातून उभं राहून काम करण्याचा होता का? म्हणजे नैसर्गिक कुठल्याही अडचणींमध्ये देखील? हो नक्कीच. मी सगळ्यात पहिल्यांदा रमेश सरांनी आमचे निर्माते यांचे आभार मानतो की मला इतक्या सुंदर सिनेमामध्ये काम करण्याची संधी मिळाली. शशांक सर बोलले त्याप्रमाणे आमचं जे शेड्यूल होतं ते वनगोमध्ये होणार होतं ॲक्च्युली. पण पाऊस इतका प्रचंड होता मध्यंतरी मराठवाडा आणि नगर नाशिक भागात जो काही पाऊस पडला, म्हणजे अक्षरशः शूटिंग आम्हाला थांबावं लागलं. आम्ही शूटिंग थांबवलं आणि परत काही दिवसानंतर परत आम्हाला म्हणजे परत सुरू करावं लागलं. पण खूप मजेशीर होतं एकूणात. आणि काही काही सिक्वेन्स आम्ही, तो एक सीन होता जो आमचा एक सीन आहे पार्टी, मला खूप इम्पॉर्टंट सीन होता तो माझ्यासाठी फिल्ममध्ये. आणि त्या दिवशी पाऊस, इतका पाऊस होता की म्हणजे एकमेकांचं ऐकू पण येत नव्हतं. पण तशाही आम्ही कंडिशनमध्ये तो सीन कसा प्रॉपर शूट करता येईल याच्याकडे लक्ष दिलं.
आणि तो सीन आहे होपफुली झालाय बरोबर, व्यवस्थित झालाय. पण मजा आली एकूणात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जसं की शशांक सर आहेत, पूजा आणि मी सोबत पूर्वी काम केले बळी सिनेमामध्ये. पण बाकीचे शशांक सरांना मी खूप आधीपासून बघतोय, मी भेटलो पण आम्ही काम नव्हते झाले. परत चित्तरंजन गिरे आहेत, ओंकार भोजने, अंशुमन सर आहेत. यांचं काम मला पर्सनली खूप आवडतं. मी ह्यांना खूप म्हणजे टी व्हीवर बघतो, सिनेमामध्ये बघतो. शशांक सरांबद्दल खूप गोष्टी ऐकल्यात, खूप म्हणजे त्यांचं अफाट नॉलेज आहे फिल्मबद्दल, ॲक्टिंगबद्दल. तर मला यांच्या सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करायची संधी मिळाली, एकत्र सीन करायला मिळाले. याचा खूप आनंद आहे, खूप गोष्टी शिकता आल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं शशांक सर म्हणले की हॉरर फिल्म नाही आहे ही, खूप महत्त्वाची घटना घडली होती महाराष्ट्र राज्यामध्ये, त्या सत्य घटनेवर आधारित आहे. त्याच्यामुळं एक विशेष कौतुक आहे ह्या, म्हणजे तुम्ही हा निर्णय घेतला ही फिल्म करायचा, हे खूप माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि अशा फिल्ममध्ये काम करायला मिळालं यासाठी मी खूप भाग्यवान समजतो. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. गिरी सर, मला कल्पना आहे गेल्या वेळेलाही तुम्ही सांगितलं होतं सिनेमा बघा, पण तरी देखील आज आपण सिनेमाच्या खूप जवळ पोहोचतोय, रिलीजच्या अगदीच जवळ येऊन पोहोचलेलो आहोत, तर काय सांगाल? खूप छान वाटतंय. आणि रमेश जी ने जिस तरह से काम किया है ना, बहुत अच्छी टीम बनाई आहे. खूप छान टीम आहेत ते. तुम्ही 17 तारखेला सिनेमा बघा. थँक्यू सो मच. नंतर कळेल काय आहे यामध्ये. थँक्यू. पूजा, आम्ही म्हणजे ऐकलंच होतं की हे असं काहीतरी काम मिळणं हे स्वप्न होतं आणि ते फायनली या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण झाले. आणि आत्ताच शशांक सरांनी सांगितलं की तुझं डेडिकेशन किंवा त्या प्रती सतत अलर्ट असणं, तर आता ते स्वप्न पूर्ण झालं आहे. आता खूप पुढे आलो आहे, आपण पुढच्या टप्प्याकडे येऊन पोहोचलो आहे आणि तू दिसणार आहेस. तर ती काही धाकधूक आहे का आता, कारण एक वेगळं काम तू घेऊन आली आहेस आमच्यासाठी? नाही, धाकधूक तर नक्कीच आहे. पण मला एक गोष्ट शेअर करायला आवडेल. कदाचित शशांक सरांना आठवत नसेल, पण ही आमची पहिली भेट नाही आहे या चित्रपटसृष्टीतली. 2019 साली महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा होता. सरांचं सर्वोत्कृष्ट अभिनेतामध्ये नॉमिनेशन होतं आणि माझं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीमध्ये नॉमिनेशन होतं. आणि ज्यावेळेस सरांना तो अवॉर्ड डिक्लेअर झाला, सर्वोत्कृष्ट अभिनेता शशांक सर, मी म्हटलं जर शशांक सरांना मिळतंय तर माझा काहीच चान्स नाही आहे आता, मला अजून अनेक वर्ष काम करायचं. पण सर ॲक्च्युली माझे लकी फॅक्टर आहेत, कारण का त्या वर्षी आम्ही पहिल्यांदा स्टेज शेअर केला होता. मलाही मिळाला होता पुरस्कार आणि सरांनाही मिळाला होता. पण त्यावेळेस मला अजिबात वाटलं नव्हतं की सरांसोबत इतक्या लवकर पटकन स्क्रीनही शेअर करता येईल. सो थँक्यू सो मच शशांक सर. तुम्हाला कदाचित लक्षात नव्हतं, पण अनेक दिग्गजांसोबत काम करायला मिळालं. मी फार वेळ नाही घेणार, पण ज्या गाण्याची आपण वाट बघतोय या सगळ्यामध्ये मी अशी एक व्यक्ती आहे जिने अत्यंत आतुरतेने या गाण्याची वाट पाहिली आहे. कारण आमची लुक टेस्ट होती, रमेश सरांना कदाचित आठवत असेल. लुक टेस्टमध्ये मी या भूमिकेसाठी हो म्हटलं होतं आणि मग सर म्हणाले की एक देवीचा गोंधळ आहे, तर सुचवा ना काहीतरी. म्हटलं ऐकवा मला. मग त्यांनी गाणं असं ऐकवलं आणि मी ऐकते. इतका अप्रतिम तो गोंधळ होता. मी अर्धवट गाणं थांबवलं. म्हटलं सर आत्ता मी कश्मीर महाजनीला फोन करते, मला दुसरं कोणीच दिसत नाही. आणि योगायोग बघा कसा असतो, प्रत्येक गाण्याचं एक नशीब आहे, प्रत्येक कलाकाराचं एक नशीब आहे. मी लगेच त्याला फोन केला. लकीली तो त्यावेळेस त्याच्या घरी होता, जो स्टुडिओपासून हार्डली 10 मिनिटावर होता. आणि कश्मीर म्हणाला मला गाणं पाठव आणि ते जर फ्री असतील दिग्दर्शक त्यांना मला भेटायला पाठव. म्हटलं ओके. आणि मी लगेच सरांना म्हटलं सर लुक टेस्ट आणि राहू दे बाजूला, तुम्ही आधी काश्मीरला भेटायला जा. तुम्हाला विश्वास बसणार नाही, सर त्यांना भेटायला गेले, त्यांची मीटिंग झाली, त्याने पटकन हो म्हटलं सुद्धा आणि काश्मीर वॉज ऑन द बोर्ड इन दिस फिल्म. आणि गाण्याच्या शूटला सुद्धा मी होते. बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, पण गाण्याचं शूट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कश्मीर महाजनीच्या बायकोने म्हणजे गौरीने मला एक फोटो पाठवला. मी मोबाईलमध्ये फोटो पाहिला तर त्याच्या तळपायाचा फोटो होता. तळपायाची संपूर्ण त्वचा निघाली होती, रक्त होतं आणि त्याला बँडेज लावून तो त्याच्या टेरेसवर बसला होता. हे कदाचित तो सांगणार नाही, पण आज मैत्रीण म्हणून मी हे सांगितलं. इतकी मेहनत मी काश्मीरची पाहिली आहे. आम्ही एकत्र सिनेमात काम केलं आहे आणि कदाचित जर ही पोलिसाची भूमिका मी आधी हो म्हटलं नसतं
तर कदाचित मी रमेश सरांना म्हटलं असतं की सर हा गोंधळ मला द्या, फिमेल आपण आर्टिस्टकडून गाऊन घेऊया. बट गश्वीर, तुझ्याहून बेस्ट कोणाला जमलंच नसतं हे, कारण का तू अगदी मनापासून केलंस. तू एक सच्चा कलाकार आहेस, तू एक सच्चा मित्र आहेस आणि तू ज्या डेडिकेशनने काम करतो ना, आय थिंक ह्या पिढीने आणि पुढच्या पिढीने तुझ्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे गश्वीर. आणि तुझ्यावर देवीची कृपा नेहमी असेल. खूपच गोष्टी इथे आता रिव्हील झालेल्या आहेत. एकतर मी खूप खूप शुभेच्छा देते. तुमच्या दोघांची जोडी या सिनेमासाठी लकी ठरू दे, कारण जसं तू म्हणाली आहेस की शशांक सर आणि तुम्ही एकत्र आलात की ते लकी ठरतं, तर 100% या सिनेमासाठी देखील ही जोडी आणि हे सगळे कलाकार लकी ठरतील. आणि मला वाटतं की हे लक सुरुवातीपासून आहेच, म्हणजे अगदी देवीचं मंदिर सापडू दे किंवा काश्मीरचं लवकरात लवकर या गोष्टीसाठी हो म्हणणं असू दे, आणि हे सगळं जुळून येतं, याचा अर्थ नक्कीच आशीर्वाद आहे या सिनेमाच्या पाठीशी, सगळ्या कलाकारांच्या पाठीशी. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. प्लीज बी सीटेड. थँक्यू. मला माहिती आहे सगळ्यांना उत्सुकता आहे ज्या गाण्याविषयी, ज्या गाण्याच्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोय मेकिंगमधल्या, किंवा ते गाणं, त्याचे शब्द, हे सगळं ऐकल्यानंतर ते गाणं आपल्याला पाहायचं आहे. ती उत्सुकता लवकरच संपणार आहे, कारण लवकरच ते गाणं आपण पाहणार आहोत. पण हे गाणं आणि या सिनेमाचं सगळं म्युझिक एव्हरेस्टमुळे सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एव्हरेस्टसाठी. आणि मी एव्हरेस्टचे संजय छाबरियाजी यांना इथे मंचावर येण्याची विनंती करते. संजय जी, अभी आपने तो सुना कि गानों के लिए सब कितने एक्साइटेड है और सबको गाना कितना करीब है, दिल के करीब है. आपको ये गाने मतलब ऐसा लगा कि ये गाने एव्हरेस्ट की तरफ से जाएंगे? गाणे खूप छान झाले आहे. माझं काम पण बोलायचं नाही, पाठीशी उभा राहायचं आहे. निर्मात्यांना, रमेशला, सगळ्या कलाकारांना खूप खूप शुभेच्छा. आणि जगदंबा आमच्या पाठीशी आहे. नक्कीच. थँक्यू सो मच संजय. त्यांनी माझी परीक्षा बघितली जवळपास आता. आत्ता जसं त्यांनी सांगितलं थोडक्यात की जगदंबा आपल्या पाठीशी आहे आणि महत्त्वाचं काम ते करतायत ते म्हणजेच ही गाणी सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. सो एव्हरेस्टच्या माध्यमातून आपण ही गाणी पाहणार आहोत. आणि एव्हरेस्टच्या दीपा पेडणेकर यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हो, नाही वेळ घेणार आहे मी आणखी. आता आपण गाण्याकडेच वळणार आहोत. सालबर्डी जो सिनेमा 17 एप्रिलला रिलीज होतोय, नेबुला फिल्म्सची निर्मिती असलेल्या या सिनेमातलं एक अतिशय खास असं गाणं, दैवी गाणं आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे आपण लॉन्च करणार आहोत. सो फार वेळ घेत नाही, आधी आपण या गाण्याचं मेकिंग पाहणार आहोत आणि त्यानंतर गाणं पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांसाठी एक छान सरप्राईज आहे. लाईट्स ऑफ प्लीज.